श्री अष्टावक्र गीता अध्याय 17. श्री अष्टावक्र म्हणाले, आत्मज्ञानाचे फळ त्याच पुरुषाला मिळते आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो ज्याने विषय वासनांचा त्याग करून आपली इंद्रिये निर्मळ केली व स्वमध्येच जो राहिला आहे. हे जनका, ह्या संसारात तत्ववीत ज्ञानी कधी खेदाला प्राप्त होत नाही, कारण तो जाणतो की माझ्या एकट्यानेच हे सर्व विश्व व्यापले आहे. खेद द्वैताने होत असतो, अद्वैत असल्यावर खेद कसला. मधुर रसाच्या सल्लकी नावांच्या वेलीचा चारा खायला मिळाल्यावर कडू असलेला कडुलिंबाचा पाला हत्ती खात नाही, त्याप्रमाणे जो आत्मानंदात रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करू शकत नाही. हे जनका, ज्या पुरुषाला गतकालांत भोगलेल्या भोगाबद्दल आसक्तीपूर्ण स्मरण होत नाही किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाही, परंतु जो आपल्या आत्म्यातच तृप्त आहे, असा पुरुष संसार सागरात विरळाच असतो. ह्या जगात मुमुक्षु आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पहावयाला मिळतात, परंतु भोग आणि मोक्ष ह्यांच्या आकांक्षारहित आणि परब्रह्माच्या बाबतीत कामनारहित स्थित असा पुरुष क्वचितच सापडतो. हे शिष्या, जगात असा पुरुष दुर्लभ आहे की जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष तसाच जगणे आणि मरणे ह्या सर्वांबद्दल उदासीन कामनारहित असा आहे. विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाही किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाही, अर्थात प्रपंच राहो वा नष्ट होवो ह्याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहत असतो, तो धन्य होय. मी अद्वैत आत्मज्ञानाने कृतार्थ झालो आहे अशीही जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाही व बाह्य इंद्रियांचे पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे इत्यादी व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमाणे करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग व साक्षी अवस्था सुटणे ह्या गोष्टी होत नाहीत. ज्या पुरुषाचा संसार सागर क्षीण झाला आहे त्याला विषयांची इच्छाही होत नाही किंवा विरक्त होण्याचीही इच्छा होत नाही. त्या ज्ञानी पुरुषाचे मन, शरीर व इंद्रिये बालकाप्रमाणे किंवा उन्मत्ताप्रमाणे व्यापार शून्य होतात व त्याच्या शरीराची हालचालही उद्देशहीन व वृथाच होत असते. ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणे बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहत नाही, कारण त्याला बाह्य विषय न दिसता परब्रह्मच दिसते. तसाच तो डोळे बंद करून झोपतही नाही, कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते, पण ज्ञानी पुरुषाचे अनुसंधान झोपेतही सुटत नाही आणि त्यामुळे ज्ञानी पुरुष केवढी मुक्त दशा अनुभवतो ते आश्चर्यजनक आहे. सर्व वासना गळून पडल्याने निर्मळ, प्रसन्न व शांत झालेला जीवनमुक्त सर्व अवस्थांत एकरस ब्रह्मरूपाने सर्वत्र प्रकाशमान होतो. सर्वत्र पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, घेताना, बोलताना, चालताना ज्ञानी इच्छा द्वेष रहित असतो,
कारण त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाही, कोणाची स्तुतीही करीत नाही, हर्षही पावत नाही व रागावतही नाही, कुणाला काही देत नाही, कुणाकडून काही घेत नाही. तो सर्वत्र रसहीन, आसक्तिहीन वृत्तीने असतो. कामुक स्त्रियांना पाहून वा मृत्यूजवळ उभा ठाकला असता ज्याचे मन कासावीस होत नाही, तोच मुक्त पुरुष होय. ज्याचे चित्त सुखात आणि दुःखात संपर्कात आलेल्या स्त्री पुरुषांबद्दल संपत आणि विपत कालात समतोल राहते, त्या धीर पुरुषालाच जीवनमुक्त असे म्हणतात. जीवनमुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाही, तसेच कोणावर दया करण्याकरिता हपापत नाही. तो कुणाशी उर्मटपणाने वागणार नाही, तसाच कुणापुढे दीनही होणार नाही. त्याला कशाचे आश्चर्य वाटत नाही, तसाच कशाने त्याला क्षोभ राग येत नाही. जीवनमुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाही, तसाच तो विषयलोलूपही असत नाही. प्रारब्धवशात जे प्राप्त होते व अप्राप्त असते त्या परिस्थितीचा तो आसक्तीरहित बिनतक्रार स्वीकार करतो. कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीने समाधान होणे, न मिळण्याने असंतोष होणे, हे हिताचे आहे, हे नुकसानकारक आहे, अशा विकल्पना शून्यचित्त पुरुष जाणत नाही. तो कैवल्यात स्थित असतो. हे जनका, अंतरंगातील सर्व आशा ममता अहंकार गळून पडल्याने जो केवळ अस्तित्व मात्र उरला आहे, तो सर्व करूनही त्यात लिप्त होत नाही. हे जनका, मनाच्या प्रकाशात विचार लहरी उत्पन्न झाल्याने निर्माण होणारा मोह, कल्पना, स्वप्ने, मनोराज्ये व जडता ह्या सर्व गोष्टी मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्याने व मनाचे अस्तित्वच गेल्याने जीवनमुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेत राहत असतो. अध्याय 17 समाप्त.